नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वात मोठा धक्का। भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत कलहातून विखे पाटील यांना भाजपमधील नाराज लोकांची महाविकास आघाडीला मदत, तर भारतीय जनता पार्टीसह राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वात मोठा धक्का। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। गेल्या 6 विधानसभा निवडणुकांपासून शिर्डी मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार मिळालेला नाही। मात्र लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि नगरमधून विखेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पराभव झाल्यापासून महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यासाठी भाजपमधील नाराजांचीही मदत घेण्यात येत आहे। शिर्डी विधानसभा मतदारसंघ राहता व संगमनेर तालुक्यातील गावांचा मिळून तयार झाला आहे। तर शिर्डी मतदारसंघ हा मंत्री विखे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्या आधारावर त्यांनी नगर जिल्ह्याचे नेतृत्व ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। तर घरच्या मैदानात आपल्या विश्वासू शिलेदारावर जबाबदारी सोपवून ते राज्य पातळीवर नेतृत्व करत आहेत। मात्र स्थानिक पातळीवर मंत्री विखे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे नेते व भाजपमधील काही नाराजांच्या मदतीने करत आहेत। तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात व कोपरगावमधील भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोले यांचे पुत्र विवेक कोले यांनी एकत्र येत गणेश कारखान्याची सत्ता मंत्री विखे यांच्या ताब्यातून घेण्यात यश मिळवले होते। असाच प्रयोग विधानसभा मतदारसंघात विखेंच्या विरोधात होणार का याचे औत्सुक्य मतदारसंघाला लागले। तर विखे पाटील हे चिंतेमध्ये आहे। राज्यात मंत्रिपदी असताना विखेंनी आपला मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे व पुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यावर सोपवली आहे। तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला। त्यामुळे डॉक्टर विखे पाटील यांनी पुन्हा आपले लक्ष शिर्डी मतदारसंघावर केंद्रित केले आहे। तर शिर्डीचा बालेकिल्ला आणि गड काबीज करण्याकरिता काँग्रेसचे नेते आमदार थोरात यांनी मंत्री विखे विरोधकांची मूठ बांधण्यास सुरुवात केली आहे। यंदा त्याला यश लाभेल का याची उत्सुकता आहे। मात्र माजी मंत्री आमदार थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट व भाजपमधील काही नाराज नेत्यांना बरोबर घेऊन मंत्री विखेंना शह देण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय। यापूर्वीही निवडणुकीत सर्वच पक्ष एकत्र आले होते, मात्र विरोधकांचा एकसंधपणा टिकला नाही। शिर्डीमध्ये महाविकास आघाडीचा विखेंच्या विरोधात उमेदवार कोण आहे किंवा कुठल्या पक्षाचा असेल याची अद्याप वाच्यता महाविकास आघाडीकडून झालेली नाहीये। तर 2019 राधाकृष्ण विखे पाटील हे भारतीय जनता पार्टीकडून 1,32,316 मतं घेऊन विजयी झाले होते। तर त्यांच्या विरोधात सुरेश थोरात हे काँग्रेसकडून पराभूत झाले, विशाल कोळगे बहुजन वंचित आघाडीकडून पराभूत झाले होते। तर 2014 राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसकडून निवडून आलेत। त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या अभय शेळके यांना पराभव स्वीकारावा लागला होता। 2009 राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमधून निवडून आले होते, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या राजेंद्र पिपाडा यांचा पराभव झाला होता। अशावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने राधाकृष्ण विखे व विखे परिवाराच्या पायाखालची माती सरकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होईल अशी भीती आता विखे घराण्याला वाटू लागली आहे। त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना मतदारसंघातील भाजपच्याच अंतर्गत कलहाचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पराभूत होतील का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।